हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला कुरकुरीत असा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। तर साबुदाणा वडा बनवण्यासाठी बघा, इथं मी 1 वाटी शाबू रात्रभरासाठी बघा पहिल्यांदा स्वच्छ धुवून थोडंसं पाणी टाकून बघा रात्रभरासाठी भिजवून ठेवला होता। तर इथं मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे। तर दुसऱ्या दिवशी बघा मी याचे वडे बनवते आणि बघू शकताय आपला शाबू किती छान असा भिजला गेलेला आहे। आता आपल्याला याचे वडे बनवण्यासाठी बघा, हा जो शाबू आहे तो मी अगदी हलकासा 1 मिनिटासाठी बघा मिक्सरला छान असा फिरवून घेणार आहे। अगदी जास्त फिरवून घ्यायचं नाही बघा, अगदी 1 मिनिटासाठी याला छान असं फिरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथं मी साबुदाणा बघा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे, जास्त बारीक केलेला नाही। बघू शकताय मस्त असा साबुदाणा बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा मी सगळा साबुदाणा मिक्सरला छान असा हलकासा फिरवून घेतलेला आहे। तुम्ही असंच सुद्धा करू शकता, पण काय होतं बघा, असंच जर करायला गेलं तर बघा आपला जो शाबू आहे त्याचे आपण वडे बनवले ते वडे बघा तेलामध्ये फुटू शकतात। त्यामुळे अगदी 1 मिनिटासाठी बघा हा साबुदाणा मिक्सरला छान फिरवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इथं मी सगळा साबुदाणा छान असा मिक्सरला फिरवून घेतलाय। त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, त्याचसोबत 1 वाटी मी उकडलेला बटाटा घेतलाय बघा। इथं मी 2 ते 3 बटाटे छान उकडून घेतले, त्यावरची साल काढून छान मॅश करून घेतले। तर इथं बघा इथं मी साबुदाणा सुद्धा त्याच वाटीने 1 वाटी घेतला होता, त्याच वाटीने भाजलेले शेंगदाण्याचं कूट 1 वाटी घेतलंय आणि त्याचसोबत बघा बटाटा छान मॅश करून 1 वाटी इतकाच भरून घेतलेला आहे बघा। त्याचसोबत इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बघा छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्याचसोबत यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आणि त्यानंतर अगदी 1 चमचा मी आपलं घरगुती जे लाल तिखट असतं ते लाल तिखट घातलंय बघा। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। तर बघा आमच्याकडे उपवासाच्या दिवशी बघा जिरे कोथिंबीर वगैरे काहीही खात नाहीत, त्यामुळं मी ते इथं घातलेलं नाही। तुमच्याकडे बघा उपवासाच्या दिवशी जिरे किंवा कोथिंबीर वगैरे चालत असेल तर तुम्ही ती घाला किंवा नाही घातली तरीही चालेल। तर बघा आता हे सगळं मी एकदा छान असं मिक्स करून घेते। आता आपल्याला याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे बघा आणि आता आपल्याला बघा यामध्ये पाणी न यूज करता याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। ऑलरेडी बघा आपण इथं बटाटा यूज केलेला आहे, त्यामुळं काय होतं आपला जो साबुदाणा आहे त्याचा छान असा घट्टसर गोळा मळून तयार होतो बघा। इथं बघू शकताय मी अशा पद्धतीने याचा बघा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे। इथं अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही, तुम्ही बघू शकताय। आता आपल्याला वडे बनवून घेण्यासाठी बघा इथं मी हाताला पहिल्यांदा छान असं पाणी लावून घेतलंय। त्यानंतर बघा यामधलं थोडंसं म्हणजे आपलं जे साबुदाणे आणि बटाट्याचं जे घट्ट मळून घेतलेला गोळा आहे त्यामधलं थोडंसं बघा साहित्य छान असं हातामध्ये थोडासा छान असा गोळा करून घ्यायचा आणि बघा हलक्या हाताने याला छान असं प्रेस करून घ्यायचं। इथं बघू शकता मी अशा पद्धतीने याचे वडे बनवून घेते। हाताला पाणी लावून घेतल्यामुळं काय होतं बघा आपले जे वडे आहेत ते बघा व्यवस्थित असे होतात आणि त्यासोबतच बघा साबुदाणा आणि बटाटा जो आहे तो आपल्या हाताला चिटकत नाही, व्यवस्थित असे याचे वडे तयार होतात। इथं बघू शकताय मी अशा पद्धतीचे सगळे वडे बनवून घेतलेले आहेत, जास्त जाड नाही किंवा जास्त अगदीच पातळही नाही बघा, मीडियम साईजचे याचे वडे छान असे बनवून घेतलेत। तर साबुदाणा वडा म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी चटणीही हवीच, त्यासाठी बघा इथं मी थोडंसं सुक्कं खोबरं आणि त्यासोबतच 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासोबत 3 ते 4 चमचे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि त्याचसोबत यामध्ये बघा मी थोडंसं दही टाकले, त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि यावरती झाकण ठेवून बघा याला मिक्सरला छान असं फिरवून घेतलं। तर तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीची इथं चटणी बनवून घेतलेली आहे आणि मला थोडीशी मोठाडी चटणी वाटायला लागली आहे आणि अगदीच घट्ट झाली आहे, त्यामुळं मी इथं परत एकदा थोडंसं दही घालून घेते आणि यावरती झाकण ठेवून बघा मिक्सरला छान असं फिरवून घेते। तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीची आपली साबुदाणा वड्यासोबत खाण्यासाठीची चटणी तयार आहे। आता यामध्ये मी परत एकदा मिक्सरचं जे भांडं आहे त्या भांड्याला बघा थोडीशी चटणी वगैरे राहिलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलंय आणि तेच पाणी मी या चटणीमध्ये घातले बघा। इथं बघू शकता आपली मस्त अशी चटणी तयार आहे। आता आपल्याला इथं वडे फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली, कढईमध्ये मी तेलसुद्धा छान गरम करून घेतलेलं आहे। वडे फ्राय करताना बघा थोडीशी पसरट कढई घ्यायची। आता तेलामध्ये बघा मी पहिल्यांदा मिरच्या फ्राय करून घेणार आहे।
उपवासाला बघा वडे किंवा कुठलाही पदार्थ केला तर त्यासोबत खाण्यासाठी मिरची मस्त लागते बघा. त्यामुळे इथं मी मिरच्यासुद्धा फ्राय करून घेणार आहे. इथं बघू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या फ्राय करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या तेलामध्ये मस्त वडे फ्राय या तेलामध्ये एक एक करून साबुदाण्याचे वडे छान असे सोडून घेते बघा. आणि कधीही बघा वडे फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदीच मिडियम ठेवायची. पहिल्यांदा तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदीच मिडियम करून मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता या वड्यावरती मी झाऱ्याने छान असं त्याच्या साईडने बघा वरतून तेल सोडून घेतलेलं आहे. आता हे वडे मी छान असे अलटून पालटून घेऊन बघा मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. वडे मिडियम गॅसवरती फ्राय केल्यामुळं काय होतं मस्त कुरकुरीत फ्राय होतात. आणि इथं तुम्ही गॅसची फ्लेम जर जास्त ठेवली तर काय होतं बघा वरच्या साईडने वडा छान असा फ्राय झाल्यासारखा दिसतो, वरतून कलर चेंज झाल्यासारखा दिसतो, पण आतून पूर्णपणे कच्चा राहतो. त्यामुळं वडा बघा मिडियम गॅसवरती छान असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. इथं वडे फ्राय करताना थोडासा वेळ लागतो, पण काय होतं बघा जितका वडा आपण छान असा फ्राय करून घेऊ तितकाच मस्त कुरकुरीत लागतो. आणि आपण बघा साबुदाणा मिक्सरमधून अगदी थोडासा म्हणजे अगदी 1 मिनिटासाठी छान फिरवून घेतला होता. त्यामुळं काय होतं बघा आपण या तेलामध्ये वडे फ्राय करताना तेलामध्ये बघा वडा अजिबात फुटत नाही आणि परफेक्ट होतं. त्यामुळं ती स्टेप नक्की फॉलो करा. तुम्ही बघू शकता इथं आपला वडा तेलामध्ये अजिबात फुटलेला वगैरे नाही आणि मस्त वडे फ्राय होत आहेत बघा. तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या वड्याचा हलकासा रंग चेंज होत आलेला आहे, म्हणजे आपला वडा बघा मस्त असा फ्राय झालेला आहे. तर हा वडा फ्राय करण्यासाठी बघा मला 7 ते 8 मिनिट लागलेत. 7 ते 8 मिनिटामध्ये बघा मिडियम गॅसवरती मी हा वडा छान फ्राय करून घेतला आहे. त्यामुळे वडा मस्त असा कुरकुरीत तर नक्की झाला असणार. तुम्ही कलर बघू शकताय किती मस्त असा आलेला आहे. आता हे सगळे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीने बघा मी बाकीचे राहिलेले वडेसुद्धा फ्राय करून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीने बघा इथं सुद्धा वडे फ्राय करताना गॅसची फ्लेम अगदीच मिडियम ठेवायची. मिडियम फ्लेम ठेवून बघा अलटून पालटून घेऊन मस्त असे खरपूस होईपर्यंत बघा मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे आपल्याला मिडियम गॅसवरती छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर सध्या बघा आषाढी एकादशी येत आहे, तर एकादशीच्या निमित्ताने बघा प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक घरात बऱ्यापैकी लोक उपवास करतात. तर उपवासाच्या दिवशी बघा नॉर्मली साबुदाण्याची खिचडी आणि वरईचा भात खाऊन कंटाळा येतो बघा. त्या दिवशी तुम्ही काहीतरी वेगळं म्हणजे अशा पद्धतीने झटपट असा आणि अजिबात न बिघडणारा तेलामध्ये टाकल्यावरती अजिबात न फुटणारा हा साबुदाण्याचा वडा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडंसं वेगळं पण लागेल आणि त्यासोबत चवसुद्धा अप्रतिम अशी होईल बघा. तर बघा याच पद्धतीने आणि सेम याच प्रमाणात जर तुम्ही वडे बनवले तर काय होतात बघा तेलामध्ये वडे अजिबात फुटत नाहीत आणि चव अप्रतिम अशी लागते. तर तुम्ही बघू शकताय इथं मी गरमागरम वडे फ्राय केले, त्यासोबत खाण्यासाठी मिरचीसुद्धा फ्राय केलेली आहे आणि इथं आपली उपवासाची चटणीसुद्धा तयार आहे. तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला हे साबुदाण्याचे वडे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.